बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बातमी पावसाबाबतची। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली। करूळ घाटामध्ये मातीचा मोठा ढिगारा आणि दरड रस्त्यावर आले, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। सिंधुदुर्गहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली। पावसाचा फटका करूळ घाटाला बसलाय। या घाटातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने सध्या वळवण्यात आली आहे। दरड कोसळल्यामुळे रस्त्यावर मातीचा ढिगारा चिखल आलाय, त्यामुळे कोल्हापूरकडची वाहतूक ठप्प झाली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्याकडून। विनायक, साधारण किती वेळात ही दरड बाजूला केलं जाईल का आणि वाहतूक सुरळीत होईल? नक्कीच सकाळी काही प्रमाणात ही जी दरड आहे आणि मातीचा जो मलबा आहे तो या मुख्य रस्त्यावर आला होता, घाटात आला होता करूळच्या, आणि त्यामुळे जी वाहतूक आहे या मार्गावरून जाणं होणारी जी कोल्हापूरला होते ती पूर्ण ठप्प झाली होती। सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही दरड जी आहे ती हटवण्याचं काम चालू आहे। काही प्रमाणात मलबा जो आहे तो हटवण्यात आला आणि त्यामुळे काही वेळात हा जो मार्ग आहे तो खुला करण्यात येईल। खरं म्हणजे पाऊस जो आहे तो काल रात्रीपासून करूळ घाटा आणि या सर्व परिसरात कोसळत होता, आणि त्यामुळे ही जी हा जो मलबा आहे मातीचा तो घाटात आलेला पाहायला आपल्याला मिळाला। धन्यवाद विनायक संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या ही दरड हटवण्याचं काम सुरू आहे। रस्ता पूर्ण मोकळा होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गुहागरच्या पानशेत गावातील घरं आणि बाजारपेठेमध्ये पाणी शिरले। मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली, त्यामुळे नदीचं पाणी थेट गावामध्ये आणि बाजारपेठेत शिरलं। तर रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। जगबुडी आणि नारिंगी नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। खेडच्या मटण मार्केट परिसरामध्ये जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली। खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात पडलाय। गुहागर, संगमेश्वर, चिपळूणमध्ये जोरदार पाऊस बरसलाय। जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जगबुडी आणि कोदवली नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे। तर मंडणगड मुंबई राज्य मार्गावरील शेनाळे घाटामध्ये दरड कोसळली, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। दरड कोसळल्यानं दगड मातीचा ढिगारा रस्त्यावर आलाय, ज्यामुळे वाहतूक 1 तासासाठी पूर्णतः ठप्प झाली होती। घटनेच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे, त्यामुळे डोंगराच्या उतारांवर अतिरिक्त दाब निर्माण झालाय, ज्यामुळे या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। नागरिकांनी ठेकेदारावर चुकीच्या पद्धतीने काम करून डोंगर अस्थिर केल्याचा आरोप केलेला आहे, ज्यामुळे या घाटातील रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे। प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून रस्त्यावरचा ढिगारा हटवलाय। तर राजापूरमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय। भुगावामध्ये कॉजवेवरून पाणी वाहू लागलेले आहे। भुगावच्या मतलीवाडीमध्ये कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडीचा संपर्क तुटला आहे। पुलावरून पाणी वाहते आणि त्याच पाण्यातून शाळकरी मुलं रस्ता ओलांडताना दिसतात। तर रत्नागिरीतल्या राजापुरालाही पावसानं चांगले झोडपून काढले। अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आलाय। कोदवली नदी सध्या इशारा पातळीवर वाहते। राजापूर शहरातल्या जगार चौकापर्यंत पुराचं पाणी पोहोचलंय। राजापूरमधल्या व्यापाऱ्यांनी वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवल्यात। राजापूरमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर
मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। लांजा तालुक्यातल्या वाकेड घाटामध्ये संरक्षक भिंतीसह दरड कोसळली। 9:15च्या सुमाराला ही दुर्घटना घडली। महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। महामार्गावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। वाकेड घाटामध्ये ही दरड दूर करण्यासाठी म्हणून यंत्रणा दाखल झाली। वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत नाही। महामार्गावरची निकृष्ट कामाची पावसानं पोलखोल केली। रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले। संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली, त्यामुळे संगमेश्वर इथल्या रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली। या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात तसंच घरांमध्ये पाणी शिरले। रामपेठ बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक आणि जनजीवनही ठप्प झाले। आता पाणी वाढत आहे, तरी जवळच्या दुकानांना आणि घरांना माहिती दिलेली आहे की आपले सामान चांगल्या घरी जाऊन शिफ्ट केलेलं करावे सांगितलेलं आहे। पाण्याची पातळी वाढत निघाल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरी व्यवस्थित राहावे ही नम्र विनंती। तर रत्नागिरीमध्ये रात्रभर पाऊस पडतोय। या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातल्या धामणी संगमेश्वर इथे पूरस्थिती निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या एका हॉटेलला पाण्याचा अक्षरशः वेढा पडलाय। पाणी भरल्यामुळे लॉजसह हॉटेलचं खूप नुकसान झाले। शास्त्री नदी आणि आसावी नदी पात्राबाहेर गेली। तर मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर कुरकुंडा इथे संरक्षक भिंतीला तडे गेलेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बेजबाबदार ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नमुना यामुळे समोर आलाय। ही भिंत कोसळण्याच्या भीतीनं प्रवासी आणि ग्रामस्थ भयभीत आहेत। ग्रामपंचायतीनं प्रशासनाशी पत्रव्यवहार केलाय, मात्र अजून तरी प्रशासनाकडून काहीही हालचाली नाहीयेत। ही भिंत एका बाजूनं बाहेरच्या दिशेला सरकते, त्यामुळे उपाययोजनांची मागणी ग्रामस्थांनी केली। तर एकीकडे कोकणात ही परिस्थिती, तर राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय झालाय। कोकणासह मुंबई ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। तर पुणे कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट दिलाय। पूर्व विदर्भातही पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय। ही प्रणाली पूरक ठरत असल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे। कुठे कोणता अलर्ट दिलाय राज्यामध्ये बघा। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय। तर नाशिक, नागपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट दिलाय ते बघतोय आपण। अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, भंडारा या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट दिलाय। तर गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अकोला संपूर्ण विदर्भालाच येलो अलर्ट देण्यात आलाय। तर इकडे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पिंपळगाव गरुडेश्वर भागामध्ये ढगफुटी झाली। ढगफुटीमुळे परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। पावसाच्या पाण्यानं शेती पिकं वाहून गेलीत, तर काही ठिकाणी शेतजमिनीची मातीही वाहून गेली आहे। मुसळधार पावसानं रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। तर पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झाले। गेल्या 3 दिवस तुफान पाऊस कोसळतोय। 24 तासात ही 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यंदा आतापर्यंत 791 मिलीमीटर पाऊस लोणावळ्यात कोसळला। गेल्या वर्षी आजच्याच दिवसापर्यंत
केवळ 303 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत 488 मिलीमीटर अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदा बुळशी धरण लवकर ओसंडून वाहू लागले. तर पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणांच्या साठ्यात वाढ झाली. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या 4ही धरणांच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातला पाणीसाठा 5.45 TMC एवढा झाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे साठ्यात वाढ झाली आहे. पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली. खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या 4ही धरणांमध्ये गेल्या 2 दिवसात समाधानकारक पाऊस झाला. तर ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईतून. मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या सर्व परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अगदी संत गतीनं वाहनं पुढे सरकताना दिसतात. तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर इकडे ठाण्यातही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मात्र पावसामुळे ठाण्यामध्ये जागोजागी वाहतूक कोंडी झालेली दिसते. कामावर जाणारे मुंबईकर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले दिसत आहेत. ठाण्यातही जोरदार पाऊस झाला आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. सकाळीच कामावर निघालेल्या ठाणेकरांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. तर तिकडे केदारनाथ घाटीतही मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे केदारनाथला जाणाऱ्या पायी मार्गावर मोठा ढिगारा आल्याचं दिसतंय. त्यामुळे काही काळासाठी हा मार्ग थांबवण्यात आलाय. लाखो भाविक सध्या केदारनाथच्या दर्शनासाठी आलेत, ते तिकडे अडकून पडलेत. बातमी मालवणमधून. मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. यावरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं चबुतऱ्याच्या बाजूला पडलेले भगदाड बुजवण्यासाठी काम हाती घेतलेले. अशा जागा होतात, पण जिथे पर्यटक जातात अशा 500 जागा आहेत. त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे सगळीकडे पूल आहे असं नाही. काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं, काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे, त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं. त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात, काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व केलं जातं. पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल, कारण हे महिन्या 2 महिन्यापुरता स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात. तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल. पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती. पत्र रवींद्र चव्हाणांचं की 80,000 रुपये या पुलासाठी मंजूर करण्यात आलेत आणि त्याच्यावरून आरोप केलेत की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही. असं आहे, काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात,
त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते. पीएसचा देखील अजून प्रश्न सुटलेला पीएसचा देखील अजून प्रश्न कुठेतरी सुटला नाहीये. मंत्र्यांना पीएस मिळाले. तुम्ही कशाला चिंता करता? तर पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल आणि अधिक सजगतेनं या ठिकाणी आणखी कुठल्या उपाययोजना करता येतील याकडे लक्ष दिलं जाईल. सोबतच हा पूल धोकादायक असल्याची पाटी या ठिकाणी लावली होती अशी माहिती यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे अहंकार आलाय. आता ते कुंडमाळा दुर्घटनेची जबाबदारी घेणार का असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांना विचारला. माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष, आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का, की झटकून टाकणार आहात? अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही. एरवी मोठ्या मोठ्यानं तावातावानं बोलत असतात, बोलत असतात. जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची? कुठे फिरताय तुम्ही? पुणे शहराच्या बाहेर. कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झालेत. किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर. मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. याची चौकशी होणं गरजेचं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं करावी, ईडीनं करावी. आहे हिंमत तर विचारा. तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी संजय राऊतांकडून केली जाते. पुढची बातमी आहे कोडाईकनालमधून. एका माकडानं चक्क 500 रुपयांच्या नोटा उधळल्यात. एका पर्यटकाच्या हातातून या नोटा माकडाने हिसकावून घेतल्या आणि झाडावर चढून एक एक करून खाली फेकायला सुरुवात केली. कोडाईकनालमधला हा व्हिडिओ आहे. इथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाकडून माकडाने 500 रुपयांच्या नोटा हिसकावून घेतल्या आणि एक एक करून अशा उडवायला सुरुवात केली. पुणे राज्यातल्या सर्व शाळांना आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबई पुण्यासह सर्व शहरातल्या शाळांमध्ये उत्साह दिसला. नवीन युनिफॉर्म घालून सर्व चिमुरडे शाळेत पोहोचले. केवळ विद्यार्थीच नाही तर त्यांच्या पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह दिसला. विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांना ग्रीटिंग कार्ड देऊन शाळेत स्वागत करण्यात आलं. तर शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचं जंगी स्वागत शाळांमध्ये झालंय. दौंडमध्ये खुद्द अजित पवारांनी जिल्हा परिषद शाळेत हजेरी लावली. मुलांचं स्वागत केलं आणि त्यांच्या शाळेतल्या आठवणीही जाग्या झाल्या. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही साताऱ्यातल्या कोडोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेत हजेरी लावली. मुलांना फुलं दिली, कॅडबरी दिली आणि त्यांच्याशी संवादही साधलाय. यानंतर आता बातम्या बघू झटपट 100. मनमाडच्या स्नेहभाव पालखीचं मोठ्या उत्साहात पंढरपूरला प्रस्थान झालंय. या पालखीचं यंदाचं 47वं वर्ष आहे. यावेळी हजारो वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिला. भारत महाराज यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी शहरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. भगवे ध्वज, वाद्यवृंद, कलश तसंच तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि भजनी मंडळ यात सहभागी झालं होतं. भुसावळ तालुक्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झालाय. त्यामुळे शेतकरी आनंदित झालाय. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. जूनच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मशागत करून ठेवली होती. आता कपाशी, मका, ज्वारी, तूर, सोयाबीन या पिकांची पेरणी केली जाते. शिराळ्यात एका शेतकऱ्याच्या
कडबाकुट्टी यंत्राचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जामनेरमधल्या एकलव्य प्राथमिक विद्यामंदिर आणि ज्ञानगंगा शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत झालं. शाळेचे मुख्याध्यापक काळे सर आणि सोनाळे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे पताका आणि रंगीबेरंगी फुग्यांनी वर्गांची सजावट केली होती. धुळे जिल्ह्यातही शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. धुळे जिल्ह्यातील कापडणे येथे पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली. तर तिथे गावात विद्यार्थ्यांची बग्गीवरून मिरवणूक काढण्यात आली.